लहान मुले खेळताना दंगा केल्यावर आपण त्याला ओरडून गप्प बसवतो. लहान मुलांकडून अनेक प्रकारे त्रास दिला जातो. मात्र काही क्षुल्लक कारणावरून त्याला बेदम मारहाण करणं चुकीचंच. केवळ नोटबुक घ्यायला गेला आणि चुकून काही वस्तू त्याच्या हातून पडल्या, त्यामुळे या कारणावरून 8 वर्षांच्या यशराज अभिजित पाटील हा रायगड चौकात राहणारा असून या मुलाला दुकानदारानं बेदम मारहाण केली आहे. मारहाणीमध्ये मुलगा इतका जखमी झाला की त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या गालावर, पाठीवर चप्पल बुटाने जोरदार मारहाण करण्यात आली होती. त्याला बांधून ठेवून धमकवण्यात आलं होतं. याबाबत अधिक माहिती अशी की रायगड चौकातील 8 वर्षांचा यशराज अभिजित पाटील हा आपल्या घराजवळील लकी गिफ्ट स्टोअर पवननगर या ठिकाणी नोटबुक घेण्यासाठी गेला असताना त्याच्या हातून चुकून एक वस्तू पडली. ती वस्तू का पडली या कारणावरून अंगावर वळ उठेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. त्याला दांबून ठेवण्यात आलं. मुलगा रडत घरी आल्यानंतर मुलाच्या वडिलांना हे समजताच मुलाच्या वडिलांनी मुलाला सोबत घेऊन दुकानदारांना विचारण्यास गेले असता त्यांच्यावर सुद्धा मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस त्याला अंबड पोलीस या ठिकाणी नेण्यात आलं. पोलिसांनी त्या मुलाला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं असून दुकानदारावर कारवाई झाली पाहिजे असं मुलाच्या वडिलांनी यावेळेस सांगितलंय. दुकानात गेला होता, तिच्याकडून काही पडले. त्या दुकानवाल्याने माझ्या मुलं एकदम बेकार मारलेलं आहे आणि मी माझ्या मुलाला वाचवायला गेलो तर त्यांनी मला पण चापट मारले आणि एकदम घाण शिवीगाई केलेली आहे. माझ्या मामाला पण मारलेलं आहे. बरं, अजून कोणाला तुला मारलं का? माझ्या बहिणीला पण मारलेलं आहे. दुकानात काय घ्यायला गेले होते? दुकानात आमची ती माझ्या बहिणीची वय होती, ती घ्यायला गेलो तर मग माझ्या भाऊकडून चुकून पडून गेले तर त्याने इतकं बेकार मारलं. घाण शिवाय न्यूज टुडे नाशिक.